राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत. पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद. समाजोपयोगी उपक्रमातून मानवतेचा संदेश. पनवेल कृषी उत्पन्न बाजार समिती व नेहरू येथील तेरणा ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार 10 एप्रिल 2026 रोजी बाजार समिती कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला कर्मचारी, व्यापारी, शेतकरी तसेच माथाडी कामगारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने रक्तदान केले. ब्लड बँकेला रक्तपुरवठ्याचा तुटवडा भासू नये या ब्लड बँकेच्या सूचनेनुसार संचालक देवेंद्र पाटील यांनी बाजार समितीकडे रक्तदान शिबिराची सूचना केली, तर संचालक दिनेश महाडिक यांच्या पुढाकारातून संचालक मंडळाच्या सहयोगाने शिबिराला सहमती दर्शविण्यात आले. त्यानियोगे शिबिर यशस्वीरित्या पार पडले. सभापती नारायण शेठ घरत यांनी दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते असे सांगत रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित केले, तर उपसभापती सुनील सोनावळे यांनी ही उपस्थिती दर्शवली. माजी संचालक रमाकांत गरुडे, संचालक दिनेश महाडिक, संचालक देवा पाटील यांच्यासह व्यापारी व कर्मचारी वर्गाने स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून मानवतेचा संदेश दिला. आयोजकांनी सर्व रक्तदात्यांचे आभार मानले. अण्णासाहेब आहेर, आदर्श भारत माझा, पनवेल. सुरेश बुधाजी टेंबे. आतापर्यंत मी 7-8 वेळा रक्तदान केलंय. आज रक्तदान करून कसं वाटतं? बरं वाटलंय. ठीक वाटलंय. काळाची गरज आहे. जनतेला, नागरिकांना आपण कशा प्रकारचं आवाहन? सर्वांनी रक्तदान केलं पाहिजे आणि रक्तदान केल्याने आपलं रक्त शुद्ध होत असतं. दुसऱ्याचा जीव वाचण्याचा प्रयत्न होतो त्याने. तेरणा हॉस्पिटल यांनी एक विनंती केली की बाबा सध्या रक्ताचा तुटवडा असल्यामुळं कृषी उत्पन्न बाजार समितीचे आमच्या संचालक देवा पाटील यांना त्यांनी सूचना केली. त्या पद्धतीने देवा पाटील यांनी आमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कमिटीला सभापती, उपसभापती आणि सर्व सचिव, सर्व संचालक यांना सूचित केलं की बाबा सामाजिक बांधिलकी म्हणून आपण एक रक्तदान शिबिर आयोजित केलं पाहिजे. हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आज दिनांक 10 एप्रिल रोजी रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे. या शिबिरासाठी सकाळपासून गेले 15 ते 20 लोकांनी दात्यांनी रक्त दिलेलं आहे. अतिशय चांगला प्रतिसाद आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून लोक आपल्याकडे रक्तदान करत आहेत. या ब्लड बँकेला देखील रक्ताचा तुटवडा असल्यामुळं आपण अजून प्रयत्न करतो की संध्याकाळपर्यंत 60-70 लोक कशी होतील या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करत आहोत. तर त्या पद्धतीने आम्ही आमचं नियोजन केलेलं आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून एक सोशल सर्व्हिस म्हणजे सामाजिक कार्य म्हणून रक्तदान शिबिराचं आयोजित केलं जातं. या वर्षी सुद्धा तेरणा हॉस्पिटलच्या माध्यमातून आमचे संचालक देवेंद्र पाटील यांच्या पुढाकाराने या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. रक्तदान दिनेश महाडिक, आमचे संचालक दिनेश महाडिक या दोघांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजित केलेलं आहे. तेरणा हॉस्पिटलच्या माध्यमातून हे रक्तदान शिबिर होते आणि याचा उपयोग गरीब आणि गरजू साठी केला जातो. अशाच प्रकारची या ठिकाणी याची वाच्यता आहे आणि म्हणूनच या ठिकाणचे व्यापारी असतील, माथाडी असतील, मापाडी असतील, ही मंडळी उत्स्फूर्तपणे या ठिकाणी रक्तदान देत असतात. कारण ही सारी मंडळी आहेत ही खालच्या वर्गातली, म्हणजे माथाडी, मापाडी व्यापारी जरी असतील तरी हे किरकोळ व्यापारी आहेत आणि हे गरीबच्या व्याख्यात संज्ञेत मोडतात. त्यांच्यामुळं त्यांना याचं महत्त्व कळतंय. कारण अशा गरिबांना ज्या वेळेला रक्ताची गरज भासते त्यावेळेला ते जास्त किंमत देऊन रक्त देऊ शकत नाहीत. तर अशा प्रकारच्या जे काही ब्लड बँका आहेत त्या ब्लड बँकांच्या माध्यमातून मोफत रक्त त्यांना पुरवलं जातंय आणि म्हणूनच या ठिकाणी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. आमचे एक व्यापारी सहकारी रवींद्र गुंजाल त्यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांनी तर त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने इथे जास्तीत जास्त रक्तदान कसं होईल याच्यासाठी ते व्यापारी माध्यमातून आमचे दिनेश महाडिक असतील, गुंजाळ असतील, बाळू असेल, ही मंडळी, रमाकांत गोडे असेल, ही मंडळी या ठिकाणी जास्तीत जास्त रक्तदान देऊन समाजाचं एक हित साधतील अशी मी अपेक्षा करतो. धन्यवाद.